नमस्कार. तर आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, तुमच्या यूट्यूब चॅनलवर. तर मी आज थोडं पर्सनल गोष्टी बोलणार आहे. तेच म्हणजे माझं टॉपिकचं नाव आहे पर्सनल फायनान्स. तर सुमारे आपल्याला आपल्या मराठी मुलांना किंवा तुम्ही या भारतातल्या लोकांना फायनान्शियल लिटरसी अशी कोणती गोष्ट शाळे लेवलला, कॉलेज लेवलला शिकवल्या जात नाही. जेव्हा आपण समजून घ्या, ही जीवनवस्तू गोष्ट आहे. वस्तूक नाही, पण एक जीवनामध्ये खूप खूप कामी येणारी गोष्ट आहे. पर्सनल फायनान्समध्ये फक्त सेविंग हा हा गट नसतो. याच्यात आपण इन्व्हेस्टमेंट, आपले जे इमर्जन्सी फंड्स आहे ते कसे आपण ग्रो करू, कोणत्या गोष्टी प्रामाणिकपणे ठेवू, डिसिप्लिन कशी मॅटर करते, त्या सगळ्या गोष्टी पर्सनल फायनान्समध्ये येतात. आणि मी तुमच्यासारखाच आहे. मी आता समजून घ्या थर्ड इयरला शिकतो आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग, ब्रह्मवाली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला. आणि सुमारे मागच्या वर्षी एक गोष्ट झाली माझ्यासोबत. ती म्हणजे जानेवारीच्या टायमाला मी असा एक प्रण घेतला की नाही यार, खूप खूप मी अशा गोष्टी करतो आहे ज्या गोष्ट खरंच स्वीकारल्या जाण्यासारख्या नाही आहे. माझी जी परिस्थिती घरची आणि त्या गोष्टी माझ्या लक्षात राहून मला स्वतःला डेव्हलप करायचं होतं. मला शैक्षणिक भागातच डेव्हलप नव्हतं व्हायचं, पण ॲज अन ओव्हरऑल डेव्हलपमेंट मला स्वतःच पाहिजे होती. आणि त्या गोष्टीसाठी मी भरपूर यूट्यूब व्हिडिओ पाहत बसलो की काय गोष्टी कशा असतात, काय गोष्टी कशा असतात. त्याच्यात मी LLAला खूप फॉलो करतो, पहिल्यापासून करतो, आता पण करतो. आणि ती माझ्या जीवनातली एक मोठी कांताला मी त्यांना ग्रॅटिट्यूड शो करतो की त्यांच्यामुळं मी खरंच फायनान्स रिलेटेड भरपूर गोष्टी शिकलो आहे. मला कोणी एवढं शिकवलं नाही आहे. मी एका गरीब म्हणजे मिडल क्लास घरातून येतो. माझे माझे पप्पा आहे ते शेतकरी, आणि समजून घ्या इतकं इम्पॉर्टंट नाही आहे की फायनान्सबद्दल ते मला असं व्यतिरिक्त करून शिकवतील की हे अशा गोष्टी असतात, अशा गोष्टी असतात. व्यवहार खरं तर ते पण आपल्या अनुभवातून शिकले. आपण पण आपल्या अनुभवातून शिकायलाच पाहिजे. आणि सायकोलॉजी ऑफ मनी हा एक पुस्तक त्या गोष्टीला खूप प्रामाणिकपणे सांगते. आणि मी हा टॉपिक याच्यासाठी निवडला आहे कारण जे माझ्या वयातले मुलं आहेत, माझ्याहून काही मुलं आहेत जे छोटे आहेत, त्यांना या गोष्टीबद्दल जास्त जाणीव नाही आहे. आणि जाणीव म्हणजे आपल्याहून मोठे असलेले जे लोक, आणि खूप म्हणजे त्यांचा इन्कम सोर्स चांगला आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहे, पण ही जी पर्सनल फायनान्स आहे ना ती इग्नोर करतात. का? कारण त्यांना नाही गरज या गोष्टीची. ते अनुभवातून शिकताय. पण फायनान्शियल लिटरसी माणसाला एक असा ABCD सारखी ही गोष्ट आहे, ती माहीत पाहिजे. का केल्यावर काय होते. आता भरपूर पोरांना हे माहीत नसतं बँकिंग स्टेटमेंट्स म्हणजे बँकिंगमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी राहतात, कोणत्या कोणत्या गोष्टी नसतात. KYCच्या पुढं त्यांना काही विचारलं बँकिंगमध्ये काय चालतं, त्यांना पासबुकवर फक्त ते जे हे पासबुकवर आपलं स्टेटमेंट्स असतात त्याच्या व्यतिरिक्त काय माहीत नसतं. का माहीत असेल? कारण त्यांचं गरजच पडत नाही. तर आपल्याला ह्या गोष्टी डीपमध्ये नाही जायचं आहे, पण एक आयडिया असतो ना की बँक कसे पैसे कमवतात, त्यांचं साधन काय, बँक म्हणजे कमवण्याचं साधन काय, आपण आपले पैसे ठेवतात तर मग कोणत्या जागेत आपण पैसे ठेवू शकतो की जिथं आपल्याला इंटरेस्ट भेटेल, चांगला इंटरेस्ट भेटेल. रिकरिंग डिपॉझिट काय, हे डिपॉझिट कोणतं आहे, आपल्याला एवढं गोष्टी माहीत नाही आहे. तर त्याच्यासाठी फायनान्शियल लिटरसी खूप इम्पॉर्टंट आहे. तर खरं म्हणू का, जे माझे दादा आहे, जे माझे मित्र आहे जवळपास, आता खरं तर मी हॉस्टेलला आता PGला राहतो. आणि सध्या तर ज्या परिस्थितीतून म्हणजे मी त्या हॉस्टेलला राहत असताना, म्हणजे मी पहिले हॉस्टेलला राहायचो, आता PGला राहतो. आता माझा एक रूममेट आहे. पहिले जवळपास सुमारे 15-20 जण होतो आम्ही रूममेट, अशी एक हॉस्टेल होती.
आणि मी माझी जी पर्सनल फायनान्सची शीट आहे त्याच्यात अशी कॉलम केली. पहिले मी पेपरवर लिहून ठेवायचो माझा हिशोब काय आहे, कोणाला किती देणं आहे, किती घेणं आहे, ही वेगळी गोष्ट आहे. मी कुठं पैसे ठेवतो आहे, कुठं पैसे टाकतो आहे, मी जेवणात किती पैसे टाकतो आहे. माझा मेसचा डबा आहे तो किती रुपयाचा आहे, 60 रुपयाचा डबा आहे. 60 रुपये 60 रुपये 120 रुपये माझा दिवस जातो आहे अशा फक्त जेवणात. बाकीचं इन्व्हेस्टमेंट कुठे गेली मी फक्त राहण्यासाठी किती खर्च जातो आहे म्हणजे 1400 रुपये महिना जातो आहे समजून घ्या मला. नंतर डिवाईड करायचं किती रुपये जातात असं काही अंदाज काढलं म्हणजे डिव्हिजन केल्यावर जेवढे रुपये जातात त्याच्यात जायला रेंटमध्ये एक कॉलम केला मी एक्सेल शीटसारखा त्याच्यात टाकतो. मग मला जाणीव होती साला आपण एवढं पैसे खर्च करतो आहे दिवसाला, आपण किती त्याच्यातून काढतो. म्हणजे इन द सेन्स की आपण ती गोष्ट असं ॲब्झॉर्ब किती करतो काय सांगावं. तुम्ही एक गोष्ट घ्या ना की तुम्ही एन्जॉय करता का, एक्सपिरियन्स घेण्यासाठी आपण पैसे खर्च करतो. एखाद्या सर्कसला जातो, एखाद्या मेळ्याला जातो, आपण त्या झुल्यामध्ये फिरतो तो 100 रुपये देतो. का देतो? कारण आपल्याला ते एक्सपिरियन्स घ्यायचं आहे. तसंच आपण हॉस्टेलला राहतो आहे तर एवढे एवढे पैसे देतो आहे. मला ते कळण्यात आलं की आपण साले एवढे एवढे पैसे देतो आहे तर आपण काय काय गोष्टी आपल्याला आपण प्रॉफिटमध्ये की लॉसमध्ये ॲज अन एक्सपिरियन्समध्ये ते पैसे देणं आहेच, मला हॉस्टेलला राहणं आहेच. ठीक आहे ती गोष्ट वेगळी ठेवली तर बाकी मला ग्रोसरीज का लागतात. मी काही व्यतिरिक्त खातो 100% खातो. हॉस्टेलला राहतो म्हणजे 100% खाणार बाहेरचं. का खाईल? कारण माझं पोट भरत नाही एवढे पैसे देऊन पण. ठीक आहे म्हणजे मी लॉसमध्ये आहे खरं म्हणजे तसं. बरं ठीक आहे ती गोष्ट झाली. मग मी शिक्षणासाठी एज्युकेशनल इन्व्हेस्टमेंट मी काय काय केलं आहे. मी काही सामान विकत घेतलं आहे का, पेन विन घेतलं आहे का, मी नोटबुक घेतलेली आहे, कोणत्या गोष्टीत मी एज्युकेशन रिलेटेड इन्व्हेस्टमेंट करतो का, मी प्रत्येक दिवसाचं टाकायचो. आणि माझे मित्र मला नाव ठेवायचं आहे. मी म्हणलं जाऊ द्या यांना ठेवायचं ठेवा. पण जेव्हा मी ही गोष्ट 15 दिवस केली मला कळायला लागलं की हां आपण कुठं चाललो आहे, आपली दिशा काय आहे, आपण करतो काय. त्याच्यामुळं मला खरंच पर्सनल फायनान्सबद्दल अशी उत्सुकता आली, क्युरिओसिटी आली की खरंच मी याच्याबद्दल काहीतरी माझे अशी जेवढे शीट्स आहे मी टॅली करायला पाहिजे. मी एकदम कळायला पाहिजे मी कुठे जातो आहे, का जातो आहे, मी किती पैसे माझं जे इन्कम आहे, जे पॉकेट मनी मला भेटतं, मी काम नाही करत सध्या. मी काम नाही करत, माझे पप्पा मला पैसे देतात, मी त्याच्यावर जगतो आहे तसं समजून घ्या. ते पैसे जगत असताना मी कधी कधी थोडेफार पैसे जपून ठेवतो. जी मला गोष्ट हवी ती मी घेण्याचा प्रयत्न करतो. ॲज अन माझं लॉजिकल थिंकिंग एवढंच होतं. मग नंतर मग कळालं की पप्पा मला जास्त पैसे देतात कशासाठी, की मला मेसची फीस भरणी आहे, मला राहायची खर्चाचं फी भरणं आहे. कधी कधी काय होत होतं की आम्ही खाण्यात एवढं मग्न होऊन जात होतो, याच्यातले थोडेफार पैसे याच्यातून कट होते. मग नंतर आठवत जाय बरे भाऊ याच्यातून पैसे गेले, भाऊ भाड्यातले पैसे गेले. मग काय करायचं, मग थोडेफार पैसे मित्रातून गोळा करून घ्यायची आणि तेवढेच बनवायचं. म्हणजे जेवढे पैसे द्यायचे त्यांना त्यांना देऊन टाकायचे. थोडी अक्कल आहे आपल्याला, आपल्या घरच्यांनी तेवढं शिकवली की नाही भावा. मग नंतर याच्यापुढं एवढा अनुभव आला तर मग याच्यानंतर मी कधी खर्च केलं नाही त्या पर्टिक्युलर अमाऊंटमधून. जेवढी अमाऊंट आहे तेवढी अमाऊंट ठेवली. मग नंतर नाही का मला कळण्यात आलं की मला त्या बँक अकाउंटमध्ये एवढे पैसे दिसले तर माझं मन म्हणजे असतो जे हृदय त्याची इच्छा झाली की आपण हे गोष्टी करू, आपण त्या गोष्टी करू. जेवढे बँकमध्ये पैसे असतात दिसतात. पण जेव्हा मी शीट पाहतो ना त्याच्यावरून मला फक्त असं एक आयडिया येऊन जातो. मी त्याच्यावरून डिसिजन कधी घेत नाही शीटवरून की हां मी इमोशनल डिसिजन मी स्वतःहूनच घेतो की मला काय करायचं काय नाही. पण मी त्या शीटमध्ये लिहितो. जे पर्सनल फायनान्सची मी शीट बनवलेली गुगल शीट आणि त्याच्यावर ट्रॅक करतो की माझं काय चालू आहे माझ्या जीवनात. आणि खरं म्हणजे भावांनो इमर्जन्सी फंड जोडवा. 100 रुपये असून 10 रुपये असून 50 रुपये असून थोडेफार 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 सेव्ह करत जा. कारण ॲट द मोमेंट तुमच्यासोबत चांगल्या गोष्टी घडत आहेत पण उद्या काय होईल तुम्हाला काहीच अंदाज नाही. तो उद्याचा सूर्य येणार आहे, तुम्ही जगणार आहे, तुम्ही मरणार नाही आहे. तुम्ही जगणार आहे पण तुम्ही स्ट्रगल करणार आहे. तुम्हाला अशी गोष्ट आवडून जाईल की तुम्हाला ही गोष्ट हवी आहे पण तुमच्याजवळ फंड नसणार.
आणि तुम्ही ती गोष्ट ती घ्यायची पण नाही आपल्याला. पण जर का तुमचा ॲक्सिडेंट झाला, मी असं इच्छा नाही ठेवत की तुमचा ॲक्सिडेंट व्हावं का काही असं गोष्टी व्हावं, पण सुमारेच काही पण होऊ शकतं. तर त्याच्यासाठी इमर्जन्सी फंड झालं. बाकी जे अननेसेसरी डेप्ट आहे, म्हणजे जे आपण लोन घेतो मित्रांकडून, ते लोन कुठून कुठं चाललं जातं आपल्याला बी अंदाज येत नाही, कारण ते पैसे आपले नाही. आणि क्रेडिट स्कोअर मग याच्यामुळंच खराब राहतो. मुलांमध्येच अशी एक मित्रता तुटते रे. ती मित्रता जवळ भेटत नाही, पैशामुळं मित्रता तुटते. खरंच माझ्या अनुभवाने एक गोष्ट सांगतो की मित्रता जर का पैशावर तुटत असेल ना, खूप खूप खराब गोष्टी आहे. आणि ती चुकी तुम्ही करताय, मी करतोय, त्याला बदल नाही भावांनो. आपले जे पुढचे नवीन मित्र राहतील, त्यांच्यासोबत आपले असे व्यवहार त्यांच्यासोबत राहतील तर व्यवहार होणार नाही. मित्रांचा जो व्यवहार असतो तो जबान असतो. मित्र तुमच्यासाठी जीव पण द्यायला तयार राहतो. फक्त व्यवहार व्यवहार राहू द्यायचा, जिवलगपणाच्या जागी राहू द्यायचा आणि गोष्टी चालू द्यायच्या. असं माझ्या अनुभवातून मी सांगतो आहे. मी तुमच्यावर लहान असो मोठं असो, पण मी कंपॅरिझनच्या याच्यात गोष्टीत कधीच पडत नाही. तुम्ही तुमच्या जागेवर खूप खूप म्हणजे स्ट्रगल करत असाल, तुम्ही खरंच अनुभवी असाल, खूप हुशार असाल, तुम्ही आहेत आणि तुम्ही मान्य करा आहात. आणि मी पण मान्य करतो की मी ट्राय करतो आहे काहीतरी नवीन गोष्ट करायचं, ट्राय करतो आहे आपल्या भाषेत स्वतःहून कॅमेरासमोर काही ना काही बोलायचं. माहिती आहे की एवढं परफेक्ट नाही आहे, पण मी ट्राय करत राहील आणि माझ्या ज्या गोष्टी ते मांडत राहील. तर तर पर्सनल फायनान्स या टॉपिकसाठी काही गोष्टी मी त्या सांगतो तुम्हाला. आजपासून स्टार्ट करा रे, छोटे स्टार्ट करा. म्हणजे एखादं शीट बनवून द्या फक्त. नका तुम्ही त्याच्यावर ट्रॅक करू आज, पण एक बनवून तर द्या. असं एक स्मॉल स्टेप तरी घेऊन टाका. मग तुम्हाला कळेल की तुमचा खर्च कुठं जातो आहे, तेवढं तरी कळेल. त्यासाठी तर करा. नाही गरज आपल्याला की आपण जास्त ॲनालिस करायचं, काय करायचं काय नाही. पण एक असं राहतं ना की की थोडंसं म्हणजे आयडिया येऊन जातो, अवेअर राहतो आपण कुठे चाललो आहे, काय चाललो आहे. आणि दुसरं म्हणजे इमर्जन्सी फंड. भावांनो खूप गरज पडते. माझ्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला होता. माझे जो थोडेफार सुमारे इमर्जन्सी फंड होता माझा, मी तो इमर्जन्सी फंड तिथंच फोडला. कारण माझ्या मित्राचा जीव आहे, तो महत्त्वाचा आहे. मी तो इमर्जन्सी फंड फोडला, त्याच्यासाठी यूज केला. त्याच्या पप्पांनी मला पैसे वापस दिले. पण त्या टायमाला त्याच्या पप्पाला कॉल करत होतो, त्याचे पप्पा कॉल उचलत नव्हते, कारण त्यांचा फोन स्विच ऑफ होता. माझ्याजवळ काही नव्हतं गोष्टी करायला. तो रिक्षावाला मला फुकटचा ठेवून देणार नव्हता हॉस्पिटलमध्ये, तर मला पैसे देणार होते. माझ्याजवळ कसेबसे इमर्जन्सी फंड मोडल्यावर मला जे पैसे भेटले, त्याच्यातून मी माझ्या मित्राचं जीवन वाचलं. ती एक मोठी गोष्ट आहे. आणि खरंच इमर्जन्सी फंड इम्पॉर्टंट आहे आणि मी त्याला खरंच इम्पॉर्टंट आहे. माझ्यासोबत काय होईल, सुमारे तुम्हाला जे जगतात तुम्ही एक महिन्यात जेवढ्या पैशात, त्याचे 6 महिन्याचे तरी इमर्जन्सी फंड हवेत. ॲज अँड तुम्हाला ही सवय आतापासून लागली, तर जेव्हा तुम्ही कमवसाल ना, तेव्हा तुम्ही कधीच पैशाची व्हॅल्यू तुमच्या डोळ्यातून कधीच जाणार नाही. पैशांना रिस्पेक्ट द्या, पैसे तुम्हाला रिस्पेक्ट देतील. पैशासोबत असे वागा तसे ते देतात. पैशांना तुम्ही जेवढं सेव्ह करसाल तेवढं चिकाटीनं राहसाल. आणि असंच नाही की फक्त चिकट राहायचं आहे, जिथे खर्च करायचं तिथं खर्च करायचा म्हणजे करायचाच. कारण इन्व्हेस्टमेंट पण खूप महत्त्वाची आहे. नाही फक्त पैसे साचून ठेवलं काही होणार नाही हो. जिथं गरज आहे तिथं पैसे टाका, जिथं गरज नाही प्लीज पैसे खर्च करू नका. आता भरपूर लोकांचा बिझनेस झाला आहे आणि त्या बिझनेस थ्रू तू खूप ट्राय करता येते की तुमचे पैसे त्यांच्याकडं अट्रॅक्ट करायचे. त्यांना ते पैशाची लाऊस लागलेली आहे. का लागू नये, पैसे खरंच सगळ्यांनी कमवायला पाहिजे, एकदम कमवायला पाहिजे. आणि माझी एक रिक्वेस्ट होती की माझं तर आता यूट्यूब चॅनल पण नाही एवढं मोठं, 10-15 सबस्क्रायबर आहे, माझं कोण ऐकणार.
पण स्कूल लेवलला फायनान्शियल लिटरसीबद्दल भरपूर गोष्टी यायला पाहिजे. मी खान सर म्हणून आहे, जे अनअकॅडमी सॉरी खान अकॅडमी आहे त्यांची. खान अकॅडमी म्हणून आहे, गुगलवर सर्च करा खान अकॅडमी. खान सर अमेरिकात राहतात खरं म्हटलं तर, आणि तिथून ते व्हिडिओज आणि ते करतात. त्यांची वेबसाईट आहे, तिथं फुकटमध्ये मी शिकलो. आता माझा एक दादा आहे, MBA करतो आहे, तो त्यांनी मला वारसिटीबद्दल एक ॲप आहे झेरोदाचं, त्याच्यात पण फायनान्शियल लिटरसी आहे. मी ते पण करणार आहे. आपल्या भारताच्या वारसिटी एक बेस्ट ऑप्शन आहे. ते मी एकदा एक्सप्लोअर कळेल मला कसं काय, त्या हिशोबाने मी शेअर करेल. माझा हा एकच हे होता, माझं जेन्युइन कारण होतं हे टॉपिक घ्यायचं, कारण फायनान्शियल जेव्हा आपण आपलं पर्सनल फायनान्स करतो ना, त्याच्या भरपूर गोष्टी आपण स्वतःबद्दल एक्सप्लोअर करतो आणि त्याच गोष्टी आपल्याला एक त्या ग्रोथच्या याच्यावर नेऊन ठेवतात. माहीत आहे की त्यांना तुमच्यावर एवढं फरक नाही पडणार, पण थोडेसे एफर्ट्स नाही का, म्हणजे थोडासा टर्न नाही का, तुमची जी लाईफ बदलणं मजाक नाही. थँक्यू. आता हा व्हिडिओ मी कट करतो, पाहतो कसा आहे.